दोन्ही संघांच्या माहितीसाठी सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल आणि त्यामध्ये पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला ठेवता येतील आणि पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र फक्त 5च खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि जर सामना सुरू असताना एखाद्या वेळेस चेंडू फुटला किंवा हरवला तर 3 षटकांनंतरच जुना चेंडू देण्यात येईल. 3 षटकांच्या आत जर चेंडू फुटला किंवा हरवला तर नवीन बॉल देण्यात येईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. चला, जे खेळाडू सराव करतायत त्यांनी सराव थांबवायचा आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला ही विनंती आहे. सापर्डे संघ कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे. गौरीपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी पोहोचलेला आहे. सापर्डे संघाचा संघनायक आपण टॉससाठी त्वरित या. आणखी एक महत्वाचा नियम, सामना जर टाय झाला, बरोबरीच सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सर्व सामने आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार खेळवण्यात येतील. तर पहिल्या सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. दोन्ही संघांचे संघनायक पुढे या. सापर्डे बी विरुद्ध शिवशंकर गौरीपाडा. पंचांचं देखील आगमन झालेलं आहे. पंच रमेश म्हात्रे सर, त्याचप्रमाणे दिनेश नाईक सर आणि गोकुळ पाटील सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि आज देखील कालप्रमाणेच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर संकेत दळवी यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गावदेवी नांदकर संघाचे अष्टपैलू खेळाडू अक्षय थेटे यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाते. प्रत्येकी 5 षटकांचा सामना असेल आणि नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आहे सापर्डे बी टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय.
ही स्पर्धा आपण आमनी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या नियमांअंतर्गत खेळवत आहोत आणि काही महत्त्वाचे नियम मी जरूर तुमच्या समोर ठेवतोय. नाणेफेकीसाठी उशीर झाला तर 3 धावांची पेनल्टी त्या टीमला देण्यात येईल. कॅप्टनने अगदी वेळेवरच टॉससाठी यायचं आहे आणि जर चालू असलेला सामना संपला तरीसुद्धा नाणेफेकीसाठी एखाद्या संघाचा संघनायक आला नाही तर 2 धावांनी पेनल्टी देऊन ती 5 धावांपर्यंत देखील नेण्यात येईल आणि नंतर प्रत्येक 10 मिनिटांनी 2 धावा जोडल्या जातील. एकूण अर्धा तास वाट पाहिली जाईल. अर्धा तास होऊन गेल्यानंतर देखील एखाद्या संघाचा कॅप्टन टॉससाठी आला नाही तर तो संघ या स्पर्धेतून बाद करण्यात येईल. सामन्यांच्या षटकांची जी संख्या आहे ती कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 असेल. एका दिवसाला 8 ते 10 संघ या असोसिएशनमध्ये खेळवले जात आहेत. गैरवर्तन करणाऱ्या संघाला किंवा खेळाडूला 3 स्पर्धा खेळण्यासाठी बंदी राहील. आणि एखाद्या वेळेस दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी उशीर आले किंवा दोन्ही संघ उशीर आले तर दुसऱ्या फेरीमध्ये मात्र त्या संघांना पेनल्टी देण्यात येईल. सर्व संघांना प्रवेश शुल्क देणे पूर्णपणे बंधनकारक आहे. तसेच आयोजकांसाठी देखील काही महत्त्वाचे नियम आहेत. सांगितलेली पारितोषिक पूर्ण देणे बंधनकारक असणार आहे आणि सामना संपल्यानंतर मात्र मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी हस्तांदोलन करणं देखील तेवढंच बंधनकारक असणार आहे. प्रत्येक खेळाडूसाठी संघाचा ड्रेस कोड आणि शूज बंधनकारक असतील, नाहीतर 3 धावांची पेनल्टी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंच हे आपल्या मैदानावरील ईश्वर रूप आहेत, याचे भान ठेवून खेळणे हा आपला खेळाडू धर्म आहे. तर पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्वांनीच नोंद घ्यायची आहे. पंचांशी कुठल्याही खेळाडूने किंवा संघाने वादविवाद करण्याचा देखील प्रयत्न करू नये. तर पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. तिसऱ्या दिवसातील ही पहिली लढत सापर्डे बी विरुद्ध शिवशंकर गौरीपाडा. कल्याण तालुक्यातील दोन्हीही अतिशय दर्जेदार संघ आहेत आणि त्यामुळेच पहिली मॅच रंगतदार होईल अशी अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जो आहे तो जिंकलाय सापर्डे बी टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे शिवशंकर गौरीपाडा संघाला. सापर्डे संघाचे सर्व खेळाडू आपल्याला खेळपट्टीवर दिसतायत. निश्चितच जी काही त्यांची सापर्डे बी संघाची जी काही स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीबद्दल निश्चितच चर्चा केली जाईल आणि ते फार महत्त्वाचं देखील असतं. एका हॅडलमध्ये संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळत आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC लाईव्हवर ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि अगदी पहिल्या सामन्यापासून आम्ही प्रेक्षकांना आवाहन करतोय की जास्तीत जास्त ही स्पर्धा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करा. क्रीडांगणाभोवती जास्त गर्दी करू नका आणि जरी तुम्ही क्रीडांगणाकडे येत असाल तर सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवा. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, स्वतःची काळजी घ्या.
सकाळपासूनच आपण पाहतोय की मैदानाच्या वरून वेगाने वारे वाहत आहेत आणि या वाहणाऱ्या वाऱ्यांचा निश्चितच फायदा फलंदाजांना मिळू शकतो, कारण आपण पाहिलं तर एकाच एंडने गोलंदाजी होत आहे. नानकर विलेज एंड कडून गोलंदाजी होते, अर्थात आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, आणि ह्याच दिशेनं वारे वेगाने वाहत आहेत. अर्थात फलंदाजासाठी समोरच्या दिशेनं वेगाने वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच कदाचित आपल्याला मिसटाईम स्ट्रोक्स देखील सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतील. दोन्ही सलामीवीर खेळपट्टीकडे रवाना होत आहेत गौरीपाडा टीमच्या माध्यमातून. रवी म्हात्रे विथ सागर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रवी म्हात्रे असेल, राम म्हात्रे असेल, त्याचप्रमाणे हेमंत सागर यांसारखे चांगली चांगली फलंदाज या टीमकडे आहेत. मात्र सापाटे बी संघ देखील एक चांगला संघ आहे आणि निश्चितच एक चांगली फाईट आपल्याला या दोन टीम्सच्या दरम्यान पाहायला मिळेल. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तेजस. या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजांचं देखील वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील बऱ्याचशा गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. कारण जी खेळपट्टी आहे ती कॉन्क्रीट खेळपट्टी जरी असली तरी मात्र काहीशी मदत गोलंदाजांना देखील आहे. चेंडू वर खाली राहत आहेत, डबल बाउन्स आहे आणि त्यामुळेच बऱ्याचदा फलंदाज अडचणीत आलेले आहेत. परंतु चांगलं तंत्र तुमच्याकडे असेल तर निश्चितच तुम्ही चांगली धावसंख्या उभी करू शकता. पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय रवी. आजच्या दिवसातील पहिला बॉल. ओहो, वाईट डिलिव्हरी होती, परंतु बॅट फिरवली त्या बॉलवर, इनसाइड एज, कुठली धाव मिळणार नाही. इस्टनच्या पाठीमागे, किपरच्या पाठीमागे आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू होता, त्याने चेंडू फील्ड केला. निर्धाव चेंडून सुरुवात करतोय गोलंदाज तेजस. खरं तर लूज डिलिव्हरी होती, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर विड्थ मिळाली होती फलंदाजाला, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही रवीला. खेळायचं होतं कव्हर्स मध्ये, परंतु इनसाइड एज लागली होती. पुढचा बॉल घेऊन तेजस, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंज ऑफ पेस, स्लोअर डिलिव्हरी होती, चेंडूला येऊ दिलं आणि बॅटचं हलकंसं तोंड उघडून एक सिंगल प्राप्त केली फलंदाज रवीनं. खातं उघडलं जातं या सिंगलच्या मदतीनं रवीचं, त्याचप्रमाणे गौरीपाडा संघाचं. चेंडूच्या वेगामध्ये बदल पाहायला मिळाला. पहिला बॉल थोडासा क्विकर होता, मात्र दुसरा बॉल स्लोअर चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर मिश्रण करण्याचा प्रयत्न गोलंदाज तेजस पाटीलच्या माध्यमातून. तेजस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल, सुरेख फटका पंच केला मिड ऑफच्या डोक्यावरून. अप्रतिम शॉट, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला चौकार सागरच्या बॅटमधून. स्लोअर होता, परंतु चेंडूची लेंथ कुठेतरी चुकीची होती. आखो टप्प्याचा बॉल होता. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा यावेळेस फलंदाजाने उचलला. पहिलाच बॉल फेस केला या मॅच मध्ये सागरनं आणि चौकारानं अतिशय सुंदर सुरुवात केली आहे. धावसंख्या 1 बिनबाद 5. फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, मात्र चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकला नाही फलंदाज. बॅटच्या खालच्या टोकाला बॉल लागला होता आणि त्यानंतर आपण पाहतो की फलंदाज स्वतःची बॅट देखील पाहतोय त्या ठिकाणी सागर. जास्त वेग नाहीये गोलंदाजाकडे, जास्तीत जास्त स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तेजसच्या माध्यमातून. आणि जेव्हा तुमच्याकडे जास्त वेग नसतो तेव्हा मात्र अचूक टप्प्यावर आणि योग्य दिशेनं चेंडू टाकणं फार महत्वाचं असतं. एक कमजोर बॉल पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचललाय फलंदाज सागरनं. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला आणि हेच तर वैशिष्ट्य आहे या खेळपट्टीचं. बरेचसे चेंडू तुम्हाला खाली राहताना दिसतील. अधूनमधून एखादा बॉल अनपेक्षितपणे उचली घेऊन येताना देखील दिसेल, परंतु जास्तीत जास्त डिलिव्हरीज ह्या खाली राहिलेल्या आहेत. थोडासा कमी बाउन्स आहे, विशेषतः उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं मागचा बॉल पाहायला मिळाला होता, गुडलिन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा खाली राहिला.
यावेळेस मात्र वर पिच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर अफलातून षटकार. षटकारानं पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या गौरीपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 11. या ठिकाणी नांदकर गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय नारायण कोणकर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गावदेवी चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय रवी कोट यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तसेच इताडे संघाचे अष्टपैलू खेळाडू दैवत वेळेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मी त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत. 11 धावा धावफलकावर चांगली सुरुवात केली आहे फलंदाज सागरनं. 2 निर्धाव चेंडू जरूर खेळले पहिल्या षटकामध्ये, मात्र 2 अतिशय दमदार फटके देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. शेवटचा बॉल थोडा कमजोर होता. समोरच्या दिशेनं वारे देखील वेगाने वाहत आहेत आणि त्यांचा देखील फायदा उचलला फलंदाज. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. थोडीशी फंबलिंग झाली आहे आणि त्याचा लगेच फायदा उचलला जातोय दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून. 2 धावा मिळत आहेत फलंदाज रवीला. रवी पोहोचला 3 या आकड्यावर. सागर खेळतोय 10 वर आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 13. कुठेतरी 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा जोडण्याचा जरूर मानस असेल फलंदाजांचा. यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी खूप लवकर खेळले. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. एक फसवा बॉल पाहायला मिळाला, मात्र लेग बायच्या स्वरूपात अतिशय वेगानं एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 14. गोलंदाजी करतो या दुसऱ्या षटकामध्ये अतुल, आणि अतुलने बऱ्याचदा खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे सापर्डे बी टीमसाठी. खूप महत्वाचा खेळाडू आहे सापर्डे बी साठी अतुल. आपण पाहतोय की काऊ कॉर्नरच्या दिशेने एक खेळाडू आहे सीमारेषेलगत. त्यानंतर एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला तैनात आहे आणि एक स्क्वेरिश डीपच्या दिशेने देखील आपल्याला फिल्डर दिसतोय. 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि शेवटचं षटक. यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न, सुरेख डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला आणि फलंदाजाला जी अपेक्षा होती ज्या बाउन्सची, एवढा बाउन्स मात्र पाहायला मिळाला नाही. गोलंदाजांसाठी निश्चितच मदत आहे या खेळपट्टीमध्ये. ओहो, यावेळेस लेग ब्रेक डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कधी चेंडू आतमध्ये वळवतोय तर कधी बाहेरच्या दिशेनं. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगलं मिश्रण अतुलच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत हे षटक चांगलं इकॉनॉमिकल षटक म्हणता येईल. फक्त 3च धावा आलेल्या आहेत पहिल्या 4 बॉल्स मध्ये. वेळेस मात्र चेंडूला थोडीशी आपटी दिली होती, दिशा भरकटली गेली आहे. पंच रमेश म्हात्रे यांचा वाईटचा इशारा. यावेळेस मिस टाइम फटका, टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झालाय नो मॅन्स लँड मध्ये. सुदैव म्हणता येईल फलंदाज सागरचं. पूर्णपणे टाइम स्ट्रोक होत. या दरम्यान एक सिंगल आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा धावफलकावर होत्या, मात्र या षटकामध्ये बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना गोलंदाज अतुलनं. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल, लेग ब्रेक डिलिव्हरी होती. थोडासा दुरून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालाय फलंदाज रवी. अप्रतिम षटकाची समाप्ती होते. फक्त 5 धावा आल्या या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गौरीपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 16. एक जमेची बाजू आपण पाहिली तर एकही फलंदाज बाद झालेला नाही, परंतु कुठेतरी आता गिअर्स चेंज करावे लागतील फलंदाजांना. प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे या इनिंग्स मध्ये. तर कुठेतरी उर्वरित 3 षटकांमध्ये
35 ते 40 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे फलंदाजांना, कारण सापर्डे टीमकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि जर 5 षटकांमध्ये धावसंख्या 40-45 पर्यंतच थांबली तर मात्र निश्चितच एक चांगली संधी असेल सामना जिंकण्याची, धावा चेज करण्याची चांगली संधी असेल सापर्डे टीमकडे. परंतु 55 ते 60 पर्यंत जर स्कोर गेला तर या ठिकाणी चेसिंगला थोडा प्रॉब्लेम येत आहे. आपण आधीच्या मॅचेसमध्ये देखील पाहिलेलं आहे. आजचा तिसरा दिवस आहे गावदेवी चषक 2020चा आणि तिसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच आहे. एका बाजूला सापर्डे बी तर दुसऱ्या बाजूला गौरीपाडा टीमला आपण पाहतोय. पहिले 2 दिवस आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशनचे संघ आपण खेळताना पाहिले, मात्र आज एक वेगळा गट आहे. आज कल्याण तालुक्यातील भिवंडी ग्रामीणचे देखील मातब्बर संघ या ठिकाणी खेळताना दिसतील आणि निश्चितच दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. मागचं षटक दर्जेदार होतं, खूप चांगले व्हेरिएशन्स दाखवले गोलंदाज अतुलने. खरं तर लेग ब्रेक गोलंदाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे, परंतु त्याने अधूनमधून ऑफ ब्रेक चेंडूंचा देखील चांगला वापर केला आणि दोन्ही फलंदाजांना अडचणीत आणलं. प्रतिषटक 8च्या सरासरीने सध्या धावा जोडल्या जात आहेत. पॉवर प्लेची समाप्ती झाली आणि आता मात्र आपण पाहतोय की 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आले. गोलंदाजीसाठी आलाय पवन. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मेरिटवर जास्त फलंदाजी होत नाहीये. उजव्या एष्टीच्या बाहेरची बॉल ऑन साईडला खेचून लपेटून मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेत दोन्ही सलामीचे फलंदाज आतापर्यंत. जे 2 मोठे फटके पाहिलेले आहेत आपण समोरच्या दिशेनं खेळण्यात आलेले आहेत. मिडऑफच्या वरून चौकार आणि त्यानंतर लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार लगावला होता पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज सागरनं. येणाऱ्या फलंदाजांमध्ये निश्चितच चांगले चांगले फलंदाज अजूनही यायचे बाकी आहेत. यावेळेस ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आणि सुरेख झेल, फलंदाज फेल. पहिला धक्का गौरीपाडा टीमला. %100% टायमिंग पाहायला मिळाली नाही आणि जे एलिव्हेशन पाहिजे होतं किंवा जेवढं अंतर पाहिजे होतं डीप मिड विकेट सीमारेषा गाठण्यासाठी ते देखील प्राप्त करू शकला नाही फलंदाज सागर. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने आपल्या टीमसाठी 11 धावा जोडल्यानंतर सागर तंबूत परततोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हेमंत. धावसंख्या 1/16. गोलंदाज पवन पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. सुरेख बॉल, थोडंसं अपील, त्या ठिकाणी धावचीची देखील संधी आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. हेजिटेशन होतं दोन्ही फलंदाजांमध्ये, कुठेतरी ताळमेळची कमी होती आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी धाव उपलब्ध नव्हती कारण बॉल जास्त लांब गेलाच नव्हता, परंतु घाई केली फलंदाज रवीनं आणि आपण पाहतोय सागरच्या पाठोपाठ रवी देखील बाद होऊन तंबूत परततोय. दुसरा झटका लागलाय गौरीपाडा संघाला. धावसंख्या 2/16. भरपूर स्ट्रगल देखील करत होता रवी. चांगला फलंदाज आहे, परंतु या पहिल्या मॅच मध्ये आज त्याला काही फारसं योगदान आपल्या टीमसाठी देता आलं नाही. फक्त 3 धावा जोडू शकला. सागरनं 11 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या 2/16. आता मात्र 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, हेमंत म्हात्रे आणि मयूर. कुठेतरी नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे गौरीपाडा टीमला या मॅच मध्ये. खूप मोठी जबाबदारी असेल या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यांवर, कारण आता जास्त चेंडू देखील शिल्लक नाहीत. आपण पाहतोय की 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, म्हणजेच अजूनही 2.3 षटकांचा खेळ व्हायचा आहे. 15 चेंडू आहेत. जर इथनं एखादा वाईट किंवा नो बॉल गोलंदाजांनी टाकला नाही तर, आणि या 15 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न निश्चितच करावा लागेल फलंदाजांना. क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. दोन्हीही उजव्या हाताने बॅटिंग करणारे हे फलंदाज आपण पाहतोय. मयूरकडे सध्या स्ट्राईक. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पवन. चांगला बॉल आहे. बॉल मध्ये जास्त वेग नाहीये आणि फलंदाज खूप लवकर खेळतायत. जास्तीत जास्त हेच पाहायला मिळालेलं आहे. चेंडूच्या वेगाचा अंदाज बरोबर बांधता आलेला नाही फलंदाजांना, किंवा चेंडूमध्ये जी काही फिरकी आहे, जसं मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी झाली होती, ते देखील नीटचं ओळखता आलेलं नाही. चेंडूची लेंथ देखील बरोबर पिक केलेली नाही, त्यामुळेच जास्त वेगाने धावा आतापर्यंत जोडता आलेल्या नाहीत गौरीपाडा टीमच्या फलंदाजांना.
यावेळेस बॅक ऑफ लेंथ बॉल होता, जास्त बाउन्स नव्हता, आडव्या बॅटनं प्रहार केलाय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली आहे फलंदाज मयूरनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धाव संख्या आता मात्र बऱ्याच चेंडूंनंतर पुढे सरकताना दिसते. 2-17. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. प्रति षटक आपण पाहिलं तर 6च्या सरासरीने फक्त धावा जोडल्या जात आहेत आणि जी चांगली सरासरी म्हणता येणार नाही. 5 षटकांचे सामने जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा कुठेतरी 9 ते 10च्या सरासरीने धावा जोडणं गरजेचं असतं. यावेळेस मात्र संधी मिळाली आहे हेमंतला, जबरदस्त फटका, पुल आणि सक्सेसफुल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गुल, षटकार. जबरदस्त टायमिंग साधलंय हेमंतने, चेंडूची लेंथ खूप लवकर पिक केली आणि विशेष म्हणजे चेंडूचा वेग देखील चांगल्या प्रकारे त्याने पिक केला होता. जास्त वेगानं बॉल आला नव्हता, वेट केला, चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन जबरदस्त पुलचा प्रहार केला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले चेंडूला 6 धावांसाठी. आजच्या दिवसातील हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन 23 या आकड्यावर. 2-23, 3 षटकांची समाप्ती. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला या मॅच मध्ये पडे बी संघाच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत तरी कॅप्टनचा निर्णय अगदी योग्य वाटतोय. ज्या पद्धतीनं तिन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये तेजसने 11 धावा खर्च केल्या, थोडंसं मागणं षटक जरूर होतं, मात्र 2 मोठे फटके आल्यानंतर देखील त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या. काही निर्धाव चेंडू देखील टाकले. अतुलने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि पवनने देखील अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली, फक्त 7 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. यानंतरचा सामना असेल श्री गणेश सांगोडे विरुद्ध SK स्पोर्ट्स सापे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे व्यासपीठाकडे. नवीन षटकाला प्रारंभ करतोय अतुल, सुरेख फटका, फोर्सिंग स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. एक फटका पाहायला मिळाला बॅट्समन मयूरच्या बॅट मधून. चेंडू तेवढा वाईड नव्हता, वेट केला, चेंडूमध्ये बाउन्स देखील चांगला होता, लेग ब्रेक डिलिव्हरी होती, परंतु बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने प्रहार केला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल स्वीप केलाय, चेंडू जातोय डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आहे. फंबलिंग होते डीप मध्ये तुम्ही फंबलिंग करू शकत नाहीत. टेनिस बॉल क्रिकेट आहे, थोडी जरी चूक झाली क्षेत्ररक्षणामध्ये लगेच एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये होत असतं आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 धावा अतिशय वेगानं कंप्लीट केल्या मयूर आणि हेमंत यांनी. एक चांगली पार्टनरशिप आता मात्र या दोघांमध्ये होताना दिसते. वेगाने धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. यावेळेस लेग ब्रेक डिलिव्हरी होती पुन्हा एकदा, परंतु फायदा काही जास्त उचलता आला नाही. थोडासा वेट करून खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स जेवढी अपेक्षा होती फलंदाजाला तेवढा नव्हता, त्यामुळेच बॅट चेंडूच्या वरून निघून गेली आणि चेंडू बॅटच्या खालून एस्टनच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातात. या षटकातील हा पहिला निर्धाव चेंडू. आतापर्यंत 6 धावा खर्च केलेले आहेत अतुलनं या षटकामध्ये. ओहो, काय जबरदस्त बॉल आहे, व्हॉट अ ब्रूट ऑफ अ डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर हा बॉल वेगळ्या दिशेनं टर्न झालाय, पाहू शकाल तुम्ही. गुगली आहे, निश्चितच गुगली. लेग ब्रेक गोलंदाज आहे, परंतु त्याच ऍक्शन मध्ये चेंडू आतमध्ये देखील वळवले जात आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. फलंदाजाला काही चेंडू उमगत नाहीत आणि त्यामुळेच वारंवार आता बीट होतोय मयूर. नेत्रदीपक गोलंदाजी केली जाते अतुलच्या माध्यमातून. खूप चांगले व्हेरिएशन्स त्याने दाखवलेत. ऑफ ब्रेक, गुगली, त्याचप्रमाणे लेग ब्रेक आणि अधूनमधून क्विकर बॉल टाकण्याचा देखील प्रयत्न. यावेळेस बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय बॉल, मात्र फलंदाज एस्टनवर जाऊन लँड झालाय त्या ठिकाणी. येस, पाय मला वाटतं लागला एस्टनवर आणि फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद. या स्पर्धेमध्ये हिट विकेटच्या स्वरूपात बाद होणारा हा पहिला फलंदाज मयूर. बॅकफुटला गेला होता आणि क्रीज मध्ये खूप मागे जाऊन फटका खेळला होता. फटका तर चांगला होता, परंतु हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तर हा लागणारा तिसरा धक्का गौरीपाडा टीमला. 4 षटकांचा खेळ देखील याच बरोबर समाप्त झालाय. अतुलचा स्पेल देखील समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये फक्त अतुल
11 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी बाद केला. धावसंख्या 3 बाद 29. 29 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स गौरीपाडा टीम. भिवंडी परिसरातील क्रिकेट आणि कल्याण तालुक्यातील क्रिकेट, डोंबिवली परिसरातील क्रिकेट भरपूर फरक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु खेळ एकच आहे, टेनिस बॉल क्रिकेट. आणि या टेनिस बॉल क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांनाच वेड लावलेला आहे. तुम्ही पाहत आहात गावदेवी चषक 2020 नांदकर. पुढील सामन्याच्या टॉससाठी मी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना विनंती करतोय, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. SK स्पोर्ट्स सापे आणि श्री गणेश सांगोडे. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज राहुल. आडव्या बॅटचा प्रहार, सुरेख फटका आहे, प्लेसमेंट फारच छान. चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स. हेमंत मात्र खूप चांगल्या टच मध्ये दिसतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय, एकावर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार त्याने लगावलाय. जास्त स्ट्राईक त्याला मिळालेली नाही, परंतु आता मात्र त्याच्याकडे स्ट्राईक आहे. अजूनही 5 चेंडू इनिंग्स मध्ये शिल्लक. गोलंदाज राहुल राईट आर्म राऊंड द विकेट. बोलो टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय, सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. बॉल होता, खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु डाव्या एष्टीवर येणारा बॉल होता. डावी एष्टी सोडून जाणाराच हा बॉल होता. थोडीशी बॅट लावायची होती. फाईन लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता, ते चांगल्या प्रकारे ठाऊक होतं हेमंतला, आणि त्या फिल्डरच्या डावीकडून बॉल काढलाय. कुठलीही संधी दिली नाही फिल्डरला चेंडू अडवण्याची. महत्वाचा हा चौकार. मौलिक धावा जोडल्या जात आहेत हेमंत मात्रेच्या माध्यमातून. धावसंख्या 37. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चौकार येईल का? प्रयत्न तर केला जातोय, मात्र डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहायचंय काय घडतंय. पाहायचं आहे. येस, मी अगोदरच म्हटलं होतं की थोडा फरक आहे कल्याण तालुक्यातील क्रिकेट आणि भिवंडी तालुक्यातील क्रिकेट. अशा पद्धतीने जर तुम्ही स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येणार नाही. सिंगल आली आहे. धावसंख्या 38. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला जर स्ट्राईक रोटेट करायची असेल तर दोघांनी एकदा क्रीज सोडणं गरजेचं आहे. प्रत्येक स्पर्धेच्या काही विशिष्ट नियमावली असतात. पुढचा बॉल. ओहो, सुरेख डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर. दांडी गोल केली जाते फलंदाजाची. फलंदाज बाद. एष्टी उद्ध्वस्त केली आहे गोलंदाज राहुलनं. फलंदाजाने एष्टी दाखवली आणि गोलंदाजाने एष्टी वाकवली. असं दृश्य मैदानात होतं. खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर होता. लेग स्टंपच्या लाईन मध्ये फलंदाज उजवीकडे गेला होता आणि बॅट फिरवण्यापूर्वीच फलंदाजाचं काम तमाम झालं होतं. तर आकाश 2 तंबूत परततोय. खातं देखील उघडता आलं नाही. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 38. नवीन फलंदाज राम खेळपट्टीवर पोहोचतोय आणि राम बराच उशिरा खेळपट्टीवर पोहोचताना दिसतोय. 6व्या क्रमांकावर आलाय. अतिशय दर्जेदार फलंदाज आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत असतात. उंचपुरा असा खेळाडू आहे. मजबूत देहयष्टी, मजबूत बांध्याचा हा खेळाडू. आणि आता मात्र फक्त 2 चेंडू या इनिंग्स मध्ये शिल्लक आहेत. दोन्ही चेंडूंवर मोठमोठे प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न असेल, परंतु दुसरीकडे गोलंदाज राहुलचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण त्याने विकेट प्राप्त केली आहे. आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत पहिल्या 4 बॉल्सवर गोलंदाज राहुलनं. धावसंख्या 4 बाद 38. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, हा बॉल हातातून निसटला असावा. भीमर चेंडू. नो बॉल घोषित केलाय पंचांनी.
आणि एक धाव या बॉलवर पूर्ण केली जाते. खरं तर फलंदाजाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, कारण खूपच घातक असा बॉल होता. शरीरवेधी चेंडू ओव्हर वेस्ट हाय फुल टॉस आणि एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धाव मिळत आहेत गौरीपाडा टीमला. गौरीपाडा संघाची धावसंख्या 4 बाद 40 आणि गौरीपाडा टीमसाठी चांगली बाब आहे की आता हेमंत जो एक प्रकारे सेट फलंदाज आहे तो स्ट्रायकिंग एंडला आहे. 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. रीड बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार. जी केली जाते हेमंत मात्रेच्या माध्यमातून. फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय आणि त्यापैकी 4 चेंडू त्यांनी सीमारेषेच्या बाहेर काढले. 2 चौकार आणि 2 षटकार. 21 धावांचं अतिशय जबरदस्त योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय आणि संघाची धाव संख्या मात्र गरुड झेप घेताना दिसते. 46 46 धावा. शेवटचा बॉल फेस करेल हेमंत मात्रे. And he goes again for a big shot. Another mighty hit. Another 6. षटकाराने इनिंग टच दिलाय इनिंग्सला हेमंत मात्रेनं. एकूण 6 बॉल्स फेस केले. 27 धावांची अप्रतिम नाबाद खेळी साकारली आणि त्याच्याच खेळच्या जोरावर संघ 52 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. 5 षटकांमध्ये 52 धावा उभ्या केलेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात गौरीपाडा संघाने टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आणि हा सामना जिंकण्यासाठी सापाडे 20 टीम समोर 53 धावांचं टार्गेट. या ठिकाणी एसके स्पोर्ट्स सापे संघाचे संघनायक दत्ता सुतार यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. तर लगेच दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने पुढील सामन्याच्या टॉससाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पुढचा सामना आहे श्री गणेश सांगोडे विरुद्ध एसके स्पोर्ट्स सापे. चला दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी त्वरित या आणि लक्षात घ्या ज्या संघाचा संघनायक टॉससाठी वेळेवर उपस्थित नसेल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये फक्त 29 धावा धावफलकावर होत्या. मात्र शेवटचं षटक फारच महागडं पाहायला मिळालं राहुलचं. तब्बल 23 धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्यामुळेच 50 पेक्षा जास्त धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मात्र कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल हेमंत मात्रेचं. अनुभवी फलंदाजानं अप्रतिम बॅटिंग केली. चौकार षटकारांमध्ये जास्तीत जास्त डील केलं. 3 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्यानं 27 धावांची नाबाद खेळी साकारली. त्यामुळेच 52 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत गौरीपाडा टीम कडून. 53 धावांचं टार्गेट आहे. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की 34 धावांचं फक्त टार्गेट सेट केलं होतं 5 षटकांमध्ये संजय स्पोर्ट सावध संघानं जय हिंद देवरुंग ए संघासमोर. मात्र तरी देखील तो सामना अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत चित्तथरारक अवस्थेत जाताना आपण पाहिला होता. तर या ठिकाणी आपण पाहतोय की 53 धावांचं टार्गेट आहे. परंतु सापर्डे टीमकडे देखील चांगली बॅटिंग आहे आणि निश्चितच पहिली 2 षटकं ही फार महत्वाची असतील असं मला तरी वाटतंय. परंतु काय घडेल आणि काय बिघडेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपण आधीच भविष्यवाणी करू शकत नाही. मात्र पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. एसके स्पोर्ट्स सापे विपक्ष श्री गणेश सांगोडे. या ठिकाणी सन्माननीय नामदेव जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत पुढील सामन्याची.
सापाडे बी टीमच्या इनिंग्सला देखील सुरुवात केली जाईल. मित्रांनो, मी थोड्या वेळासाठी या ठिकाणी थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा गावदेवी चषक 2020 आणि पुढील 5 षटकांसाठी या आपण ऐकूया आडिवली गावचा सुमधुर असा आवाज शुभम राऊत यांना. धन्यवाद. सुस्वागतम सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गावदेवी चषक 2020 मध्ये. आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर आयोजित एक भव्य दिव्य असा क्रिकेटचा मेळा, क्रिकेटची जत्रा. आजचा तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. तुला सापर्डे ब तर दुसऱ्या बाजूला आपल्याला गौरीपाडा संघ पाहायला मिळतो. टार्गेट आहे टीम समोर 53 धावांचं. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सापर्डे टीम कडनं सलामीची जोडी अतुल आणि अतुल सोबत विघ्नेश सलामीसाठी आलेत. 53 धावांचं टार्गेट आहे. काय फटकेबाजी केली हेमंत म्हात्रे यांनी पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना. धावसंख्या अतिशय कमी होती, मात्र शेवटच्या षटकात गोलंदाज राहुल वरती हल्ले चढवले गेले. ही ओळख आहे फलंदाज अतुल पाटीलची. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते. काय क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला मैदानामध्ये ठेवायचं काम करण्यात येते, मात्र इथे अतिशय वेगाने या 4 धावा धावून कंप्लीट केल्यात. जरी तिथे प्रयत्न केले परंतु 4 धावा अंतिम टप्प्यापर्यंत धावून घेतल्या गेल्या. अप्रतिम रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या क्रीडा स्पर्धेत प्रथमतः या 4 धावा मात्र धावून घेतल्या गेल्यात फलंदाज विघ्नेश आणि अतुलच्या माध्यमातून. आपण पहिल्या इनिंग बद्दल बोलत होतो. लास्ट ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा कुठल्या गोलंदाज राहुलच्या आणि त्यामुळे मात्र टोटल तब्बल 51 या आकड्यापर्यंत पोहोचू शकली, 52 या आकड्यापर्यंत पोहोचू शकली. 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. सांगोडे संघाचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा, विनंती असेल. जबरदस्त चेंडू, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज राम. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असेल. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला तिसगीस गिऱ्याच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळत आहेत. 53 धावांचं टार्गेट आहे आणि धावसंख्या 4 या आकड्यावरती. त्यावेळेस हा चेंडू सुरेख फटका बनवून खेळत आहेत, मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणाने बॉल मैदानामध्येच राहतोय. तोपर्यंत आणखीन 2 धावा अतिशय वेगाने मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धाव्याने इथून पुढे सरकायचा प्रयत्न केला जातोय फलंदाज अतुल पाटीलच्या माध्यमातून. फटके चांगले लगवले जात आहेत, फक्त थोडीशी ताकद फटक्यांमध्ये कमी पडते. जर थोडीशी ताकद आणखीन फटक्यांमध्ये दाखवली तर नक्कीच जिथे 2 ते 3 धावा धावून तुम्ही घेताय तिथे मोठे फटके तुम्हाला नक्कीच मिळतील आणि मोठे फटके मारावेच लागतील. सकाळचं सत्र आहे, पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघ देखील जवळचे आहेत, एकमेकांचे डावपेच दोघांना माहीत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गुडघे टेकून फाईन लेग मध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता. कधीपासून हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. यावेळेस हा तिसरा फटका त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न केलाय आणि हा बॉल देखील निर्धाव मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, उंचखोरे गोलंदाज आहेत राम. त्याचबरोबरीने गोलंदाजीमध्ये गती देखील आहे, व्हेरिएशन आहे बॉलिंग मध्ये. यावेळेस हा चेंडू थोडासा बाउन्स केला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
रवी गोलंदाजी मार्क वरती आलेत. अप्रतिम फटका, कॉपी बुक स्टाईल. नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फेडणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 जणू की फटक्याचा अभ्यास केला होता फलंदाज विघ्नेशने. यावेळेस ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. रवी म्हात्रेवरती हल्ले चढवले जातात मैदानामध्ये. चौकारानंतर लगेच डोक्यावरनं दमदार षटकार. स्टान्स अप्रतिम आहे. टायमिंग बेमिसाल आहे. इथे मात्र झेल टिपलाय. जबरदस्त कॅच. पकडत असताना क्षेत्ररक्षक तिथे जगदीश. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागलाय. विघ्नेश बॅक टू द पवेलियन. दोन मोठे फटके दाखवले ते विघ्नेशने. आणि हा तिसरा फटका देखील खूप चांगल्या प्रकारे तो खेळला होता. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. थोडासा जर फटक्यामध्ये ताकद असते तर हा देखील चौकार मिळू शकला असता. मात्र थोडीशी ताकद कमी पडली, थोडस टायमिंग कमी पडल्या फटक्यामध्ये फलंदाज विघ्नेशचं. त्यामुळे मात्र समोर एक साधा आणि सोपा झेल मात्र टिपला गेला जगदीश क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्रिकेटचा खेळ, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ अमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भरवली गेणारी ही स्पर्धा. पहिले 2 दिवस आपण आपल्याच विभागातील एकंदरीत 16 संघ बघितले. आज 10 संघ कल्याण विभागातले आहेत. आणि हा सामना 2 कल्याणच्या दिग्गज टीम मध्ये रंगतो. आणखीन एक मिस टाइम होतो. रवी म्हात्रेची हीच ओळख आहे. अगोदरच्या बॉल वरती तो जे गमावतो ते मात्र पुढच्या बॉल वरती आपल्या टीमसाठी नक्कीच कमावून देतो. या बॉल वरती देखील फलंदाज बाद होतोय. मी सांगोडी संघाच्या संघनायकाला आणि सापे संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण आयोजकांशी संपर्क साधा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच यायचंय. जबरदस्त गोलंदाजी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील गोलंदाज रवी म्हात्रे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर हे 2 चेंडू सोन्याच्या भावामध्ये फेकत असताना गोलंदाज रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय. पंचांचा 1 बाउन्सचा कॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्णपणे प्रश्नात टाकलं गेलंय अतुल पाटीलला. यावेळेस चांगली गोलंदाजी गोलंदाज रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून होते. पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकात धावसंख्येचा आपण विचार केला तर 20 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइड फटका खेळतात क्षेत्ररक्षक घेतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चपराक्ष आहेत अतुल आणि इथे या 2 धावा अतिशय वेगाने मैदानामध्ये धावून कंप्लीट केल्या जातात. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं फिनिश झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11.00 सरासरीने प्रति 2 षटकांच्या पाठीमागे तब्बल 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मैदानामध्ये खेळ पाहायला मिळते. दोन्ही बाजूला सामना अजूनही समभाव आहे. अजून येणारी 18 चेंडू आणि 31 धावांची विजयासाठी गरज असेल ती म्हणजे सापर्डे बी टीमला. 18 चेंडू 31 धावांची गरज. पहिलं षटक रामने 10 धावांचं हाताळलं. त्यानंतर या षटकात 12 धावा खर्च केल्या गोलंदाज रवी यांनी. एकाच एंडने आपण बघतोय क्रीडा स्पर्धा खेळवत असताना अप्रतिम आयोजन, सपाट विकेट बनवली गेली, अप्रतिम खेळपट्टी, सुसज्ज व्यासपीठ, सुसज्ज खेळाडू कक्ष, लाखामोलाची क्रीडा स्पर्धा, लाखामोलाचे आयोजन. प्रत्येक खेळाडूला नक्कीच आयोजन आवडलेलं आहे आणि प्रत्येकाने नक्कीच या स्पर्धेचं कौतुक देखील केलंय. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण युट्यूब पर्यंत या स्पर्धेचं अनेक प्रेक्षक वर्ग घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय देखील करतात. आणि खरं तर करोनाचा प्रादुर्भाव पाहता, करोनाचा संसर्ग पाहता
सर्वांना विनंती असेल की जर आपण इथे येऊन सामना एन्जॉय करते तर आपण कृपया करून सोशल डिस्टन्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करा, त्याच प्रकारे मास्कचा प्रत्येकाने वापर करा. आणि आम्ही प्रत्येकाला एकच आव्हान करतो की सर्वात जास्तीत जास्त जर तुम्ही घर बसल्या सामना एन्जॉय कराल तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी ते सेफ असेल. त्यामुळे सर्वांनी घर बसल्याच सामना एन्जॉय करा ही विनंती असेल प्रत्येकाला. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज रामचा चेंडू टप्पा पण थोडासा खालती राहिला. यष्टीरक्षक रवीच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. जबरदस्त मैदानामध्ये गोलंदाजी, हेच शस्त्र आहे गौरीपाडा संघाचं. त्यांची गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे. जे बॅट्समन नक्कीच कमी भासून देतात ते मात्र गोलंदाज त्यांची पूर्ण करून देतात सेकंड इनिंग मध्ये. तेच मात्र दाखवत असताना इथे गोलंदाज राम मात्र जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनला जातोय. फिल्डर तिथे आहेत तोपर्यंत स्ट्राईक नक्की लुटत होते ती म्हणजे अतुलकडे. जोपर्यंत तिथे अतुल असेल मैदानामध्ये तोपर्यंत सापर्डे संघाच्या विजयाच्या आशा नक्कीच पल्लवित असतील. नक्की सांगोटी संघाच्या अष्टपैलू खेळाडू ज्ञानेश्वर पाटील यांच्या देखील इथे आगमन होते. त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. अतुल येतो स्ट्राईक वरती. अतुल वरती आता संपूर्णपणे विश्वास असेल खेळाडू कक्षातून सापर्डे संघाचा. जोपर्यंत अतुल आहे खेळपट्टीवरती तोपर्यंत सामना जिवंत आहे. विघ्नेशने एक हलकीशी चाहूल दाखवली होती की मी थांबून हा सामना टीमला जिंकून देईन, परंतु काही थोड्याशा चुका झाल्या त्यामुळे नक्कीच विघ्नेश बाद झाला. झेल चांगला तिथे टिपला गेला. तोपर्यंत एक रन मैदानामध्ये कंप्लीट होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती म्हणजे 24. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत ते म्हणजे सापर्डे ब संघाचे. सापर्डे टीमचा आणखीन एक संघ आहे कुशल स्पोर्ट्स सापर्डे. 2 संघ सापर्डे संघाचे आज या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. गोलंदाज इथे जर पाहायला गेला तर जबरदस्त टप्प्यावरती गोलंदाजी करतात, तर फलंदाज काय चुका करतात की बॅट अगोदर थोडीशी फिरवतात, बॉल त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. राहुल जास्तीत जास्त स्ट्राईक अतुलला द्यायला लागेल. इथून राहुलला फार कमी वेळात अतुलने एक स्वतःची छाप सोडली ग्रामीण क्रिकेटवरती. तेच करायचंय राहुलला, जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करायची. फलंदाज अतुल केडे. आणखीन एक चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. तिखट मारा बॉलिंगचा मैदानामध्ये करत असताना गोलंदाज राम आपल्याला पाहायला मिळतात. अचूक टप्प्यावरती बॉल फेकतायत. चेंडूला आतमध्ये आणतात, कधी डीप ठेवतात, कधी बाउन्स करतात. प्रत्येक बॉल ते मात्र व्हेरिएशन मध्ये फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी. राहुलला आता मात्र प्रश्नात पाडलंय की फटका खेळायचा तर खेळायचा कसा. हा लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय. यावेळेस बॅट पायच्या मधनं बॉल आतमध्ये आला. धावचीची संधी असेल आणि इथे फलंदाज बाद होत आहेत मैदानामध्ये. राहुल धक्का बसलाय आणखीन एक बॅटिंग करणाऱ्या टीम सापर्डेला. तिसरा देखील समाप्त होतोय. 3 षटकानंतर 24 धावा धाव फलकावरती काय गोलंदाजी गेली आहे. पूरक गोलंदाजी, जी गोलंदाजी आपल्या टीमला हवी होती. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज राम यांनी. जबरदस्त गोलंदाजी. राहुल मात्र शेवटच्या बॉलवरती बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे पवनला पाचारण केले 5व्या क्रमांकावरती. इथून संपूर्ण लक्ष लागले ते म्हणजे अतुलकडे. शेवटचे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये 29 धावांची विजयासाठी गरज असेल ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या सापर्डे बी टीमला. 12 चेंडू 29 धावांची गरज. 14.50च्या सरासरीने धावा कुटायच्या प्रति षटकाच्या पाठीमागे. हे लक्ष्य देखील पूर्ण होऊ शकतं. फक्त शेवटपर्यंत अतुल पाटीलला मैदानामध्ये थांबावं लागेल. अतुल जर येणारे 12 बॉल मैदानामध्ये थांबला तर इथून 100% विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकतो सापर्डे संघ. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गौरीपाडा संघाकडनं गोलंदाज मयूर येतोय. 4थ्या षटकामध्ये मयूरला पाचारण केले बॉलिंगसाठी आणि हे षटक महत्वाचं असेल मित्र म्हणून गौरीपाडा संघासाठी. जर या षटकात कमीत कमी धावा खर्च केल्या गोलंदाज मयूरने तर मात्र येणाऱ्या शेवटच्या षटकापर्यंत संघ या सामन्यामध्ये जिवंत राहू शकतो. जर या षटकात जास्तीत जास्त धावा खर्च केल्या मयूरने तर 5व्या षटकात प्रश्नचिन्ह निर्माण होईल गौरीपाडा टीम समोर. त्यामुळे हे षटक दोन्ही टीमसाठी महत्वाचं आहे. हे डिसाइडिंग षटक असेल, हे टर्निंग पॉइंट षटक असेल दोन्ही टीमसाठी.
12 बॉल 29 धावांची विजयासाठी गरज आहे. स्ट्राईकला असेल फलंदाज अतुल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पॉवर प्ले संपल्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक समोर बरोबर लॉंग ऑन मध्ये, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक बरोबर लॉंग ऑफ मध्ये आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 30 गज घेऱ्याच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. स्ट्राईकला फलंदाज अतुल असेल. 12 चेंडू आणि 29 धावांची विजयासाठी गरज असेल. बॉल सोपवलाय गोलंदाज मयूर इकडे. पहिला चेंडू इथे भरपूर उंच गेला. बॅट बॉल कनेक्शन प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. अतुल पाटील पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला. हे षटक अगोदर सांगितलं महत्वाचे सापडे टीम साठी. आता 23 धावांची गरज असेल 11 चेंडूंमध्ये. जोपर्यंत अतुल आहे तोपर्यंत आज सामना आहे सापडे टीम साठी. 11 बॉल 23 धावा. यावेळेस हा चेंडू शॉर्ट आपल्या नॉन साईडला खेळतात. एक रन तर नक्कीच कंप्लीट झालं. दुसऱ्या धावेसाठी कॉल येईल का? नकार दिला इथे दुसऱ्या धावेसाठी. इथे थोडीशी फेकी वरती केली होती हेमंत यांनी. तोपर्यंत एक रन नक्कीच कंप्लीट झाला. पहिल्याच बॉलवरती बिगिट केला आणि त्यानंतरच्या बॉलवरती नक्कीच एक रन घेत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. एकेका धावेने संघ पुढे सरकतोय. अजूनही जर आपण पाहायला गेले तर 31 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. 3 गडी बाद झालेत. 31 धावा धावफलकावरती. फलंदाजी करणाऱ्या सापडे बी टीमची. स्ट्राईकला प्रथमच जातोय फलंदाज पवन. पवनला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायची आहे फलंदाज अतुलला, कारण की अतुल ज्या लयमध्ये खेळतोय, ज्या फॉर्म मध्ये खेळतोय जबरदस्त. आणि अतुल जर येणारे 4 ते 5 बॉल जरी मैदानामध्ये थांबला तर समीकरण वेगळं असू शकतं. या शॉर्ट चेंडू फक्त चेंडूला कट करताय. समोर क्षेत्राच्या धावची संधी असेल आणि इथे फलंदाज नक्कीच बाद होईल. ज्या पावलांनी मैदानामध्ये आला पवन त्याच पावलांनी तंबूच्या रस्त्याकडे जातो. धावचीच्या रूपामध्ये बसणारा आणखीन एक धक्का फलंदाजी करणाऱ्या सापडे संघाला. फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये धावचीच्या रूपामध्ये. आणि धावत होणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव देण्यासारखे. तेच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आत्महत्या करत असताना फलंदाज पवन थोडेसे कमी धावत गेले. जर धावत गेले असते, थोडेसे फास्ट धावत गेले असते तर नक्कीच ते पॉपिंग केस पर्यंत पोहोचू शकले असते. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये आलाय 6व्या क्रमांकावरती. सचिनकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अगोदर आपण बघितलं की सचिन असे अनेक मोठे फटके खेचलेत आपल्या संघासाठी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय आणि या बॉलचा या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सापे संघाचे कॅप्टन आपण याला घ्यायची विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. नो नाही आहे. पंचांनी ते चेक केलं तिसऱ्या पंच आपल्या टेक्निकल टीमने. वाईड असेल पंच. येस वाईड आहे चेंडू. नो बॉल नाही वाईड आहे. हरकत नाही. छोट्या छोट्या चुका होत राहतात. चुकी प्रत्येकाकडून होते. माणूस नक्की चुकी करायला जे पृथ्वीवरती येत असतो. हरकत नाहीये. एक छोटीशी चुकी झाली. जवळच मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा मयूर रेडी होतोय. अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल मयूरला. स्ट्राईकला फलंदाज अतुल असेल.
यावेळेस ऑन साइडला खेळतात आणखीन एक मोठा प्रहार अतुल पाटीलच्या बटमधून येणारा दमदार षटकार. संघाला भरपूर मोठं संकट आहे आणि 2 षटकानंतर सामन्याचं संपूर्णपणे समीकरण बदललं. येणारे 8 चेंडू आणि धावांची गरज आहे 14. 8 बॉल 14 धावांची गरज. सामन्याचं संपूर्णपणे समीकरण चेंज होत आहे. अडतीस धावा झाल्यात, माफ करा, 15 धावांची गरज आहे 8 बॉल मध्ये. यावेळेस बॅट त्याच्यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आलेत आणि फलंदाज नक्कीच बाद होईल. आणखीन एक धक्का लागतोय धावचीच्या रूपामध्ये फलंदाजी करणाऱ्या सापर्डे संघाला. तर आता येणारे 7 चेंडू आणि 15 धावांची विजयासाठी गरज असेल. 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. फलंदाज बाद होतोय, सचिन देखील लवकर परतला, सचिन देखील धावचीच्या रूपामध्ये बाद होतोय आणि आतापर्यंत जर पाहायला गेले तर रनआउटच्या स्वरूपामध्ये तब्बल 3 फलंदाज बाद झालेत फलंदाजी करणाऱ्या सापडे संघाचे. त्यामुळे हे खूप मोठं संकट असेल. रनआउट होणं म्हणजे एक धोका असतो टीमसाठी. तेच मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 फलंदाज आतापर्यंत सापडे संघाचे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. मयूर यावेळेस बॅटची कर क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू नक्कीच मैदानामध्ये राहील. स्ट्राईक हवी आहे फलंदाज अतुलला आणि ती मिळेल देखील. फलंदाज बाद होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जीवाच्या आकांताने धावतोय अतुल. खेळ संपला पहिल्या 4 षटकांचा आणि पहिल्या 4 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39 या आकड्यावरती. 39 धावा आणि आता येणारे शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये शेवटच्या 14 धावांची विजयासाठी गरज असेल. 6 चेंडू 14 धावांची गरज. लक्षात घ्या या क्रीडा स्पर्धेमध्ये विकेट टॉसला अजिबात महत्व नाहीये. जर सामना बरोबरीत सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हरचा सामना करावा लागेल. एक वेगळी संकल्पना, प्रत्येक ठिकाणी वेगळे नियम असतात. जर आपण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट बघितलं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये प्रथम विकेट, त्यानंतर टॉस वरती निर्णय दिले जातात. भिवंडीमध्ये आलं तर आपल्याला कंपल्सरी चेसिंग बघायला भेटते आणि आपल्या आमने लोणार परिसरामध्ये तुम्हाला सुपर ओव्हर खेळायची आहे जर सामना बरोबरीत सुटला तर. टेनिस बॉल क्रिकेटचा थरार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. जिथे 12 बॉल मध्ये 29 धावा हव्या होत्या त्यानंतर या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली ती म्हणजे फलंदाजाने. 6 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी. सहा चेंडू 14 धावांची गरज. दुसऱ्या धावेसाठी आउट झाला फलंदाज लास्ट चेंडूवरती. 6 चेंडू 14 धावांची गरज. शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत येतात. ज्या हेमंतांनी बॅटिंग तर अफलातून केली आहे मात्र आता हातामध्ये चेंडू घेतलाय आणि आपल्या संघाचं भविष्य संपूर्णपणे अवलंबून असेल मित्र म्हणेन गोलंदाज हेमंत यांच्यावरती. 6 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज असेल अतुल पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला थोडासा सरकतोय. फिल्डिंग मात्र सजवली आहे. बाउंड्री लाईनला फिल्डर तैनात आहेत. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे मंदपणे वळत आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप, इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू इथून आणखीन एक फेकावा लागेल गोलंदाज हेमंत यांना. 13 धावांची आता गरज आहे 6 चेंडूंमध्ये. चेंडू आणि धावांमधला अंतर आता मात्र दुप्पट आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 13 धावांची गरज. 6 चेंडू जमिनीलगत खेळतात ऑन साइडला. 1 रन तर कंप्लीट झालाय. चेंडू उचललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी इथे अप्रतिम होते आणि इथे फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या सापर्डे संघाला धावचीच्या स्वरूपामध्ये.
नवीन फलंदाज तेजस येतोय मैदानामध्ये. 12 धावांच्या अजून विजयासाठी गरज आहे. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत ते म्हणजे एकूण 7 फलंदाज बाद झालेत सापर्डे संघाचे. 12 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. 1 ते 2 मोठे फटके हा सामना संपूर्णपणे क्लिअर करून जातील. मात्र ते मोठे फटके मारेल कोण? अतुल मध्ये क्षमता आहे, मात्र समोर हेमंत सारखा एक चांगला गोलंदाज आहे ज्यांनी या अगोदर असे अनेक सामने आपल्या गौरीपाडा संघासाठी जिंकून दिलेत आणि या स्पर्धेत देखील त्यांनी चेंडू घेतला हातामध्ये की मीच माझ्या टीमला सामना जिंकून देईल. संघाचे कॅप्टन आहेत ऑन साइडला. मिस्टेम आहे, क्षेत्ररक्षक येत आहे, झेल टिपला जाईल का? आणि इथे थोडासा चेंडू लांब निघून जातोय, षटकार आलाय आणि आता 6 धावांची गरज असेल शेवटच्या 4 बॉल मध्ये. पाटीलला कल्याण डोंबिवली क्रिकेट मधला कोहिनूर म्हटलं जातं. आक्रमक बॅट्समन आहे, क्षमता आहे. जोपर्यंत मी लास्ट पर्यंत मैदानात थांबेन तर मी माझ्या टीमला नक्कीच विजय मिळवून देईल. 6 धावांची गरज आहे. यावेळेस चुकीचं तंत्र मैदानामध्ये वापरलं जात आहे. जर तुमच्याकडून सरळ बॅटनी धावा येतात तर बॅट का वाकडी करताय? हे चुकीचा फटका खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं फलंदाज अतुलचं. 6 धावांची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. चेंडूंपेक्षा धावा दुप्पट आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. यावेळेस ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होतो. 1 रन तर कंप्लीट झालाय. चितेच्या वेगाने धावतात, दुसऱ्या धावासाठी निघालेली मात्र चुकी झाली मयूर कडून आणि या चुकीचं रूपांतर धावांमध्ये होतंय. आता 4 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावा कुटायच्या आहेत आणि 2च्या सरासरीने मात्र संघ पुढे सरकतोय. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना शेवटपर्यंत रंगतोय. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येतोय. प्रेक्षकांना जो सामना हवाय, प्रेक्षकांना जशी लढत हवी आहे तशीच लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आक्रमक मॅच. 2 चेंडू 4 धावांची गरज. दबाव आहे दोन्ही टीम वरती. यावेळेस फटका बनवलाय. क्या बात आहे. अतुल पाटीलच्या बॅटमधनं ब्रँडेड चौकार आणि स्वतःच्या स्टाईल मध्ये ते मात्र मॅच फिनिश करतो. टाळ्या वाजवा अतुल पाटील साठी, कारण की अगोदर सांगितलं होतं जोपर्यंत अतुल शेवटच्या टप्प्यापर्यंत मैदानात थांबेल तोपर्यंत हा सामना सापर्डे संघाच्या बाजूला 100% झुकणार. अप्रिशिएट करतात हेमंत देखील, कारण की माहिती आहे हेमंतला देखील एक अप्रतिम फलंदाजी केली आपल्या टीमला थांबून. दोन्ही टीमला विनंती असेल लाईनअप करा आणि त्यानंतरच बाहेर या. सापर्डे संघाला आणि गौरीपाडा संघाला विनंती असेल. चुका झाल्या थोड्याशा गौरीपाडा संघाकडून, त्यामुळे नक्कीच हा सामना त्यांना गमावा लागतोय.